तर आज इथे एवढी गर्दी कशातली झाली आणि हे सर्व गोळा होऊन अशी काय पाहू राहिले आणि हे सर्वजण इथं ताशाच्या आवाजामध्ये का नाचू राहिले तर चला सांगतो तुम्हाला. तर जय श्रीराम मित्रांनो, मी अनिल जाधव, तुमचं स्वागत माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर मंदिर पाहून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे आलो होतो. तर आम्ही आलो होतो कुंदलगावच्या म्हसोबाच्या दर्शनाला. मंदिरामध्ये जाण्याच्या आधी मी पहिल्या पायरीचं दर्शन करून घेतलं आणि हा प्रत्येक जण करतो नाही का, मंदिरामध्ये जायच्या आधी प्रत्येक जण हा पहिल्या पायरीचं दर्शन करूनच जातो. मंदिरामध्ये आलती तर भक्तांच्या आधीच दर्शनासाठी गर्दी झालेली होती आणि मंदिराच्या सभागृहामध्ये पण माणसं बसलेली होती, कारण इथलं वातावरण एकदम थंडगार वाटत होतं. व्हिडिओ काढताना पण थोडी भीती वाटत होती, कारण तिथले माणसं पण माझ्याकडे पाहत होते, पण माणसाचा विचार न करता आपण आपलं काम करायचं नाही का. मग मी आणि माझी फॅमिली पण दर्शनासाठी गेलो आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मला शेवट उभं केलं. त्यामुळे तू शेवट दर्शन घे. म्हणलं ठीक आहे, शेवटचं शेवट. आणि प्रत्येकाला माहिती आहे कुंदलगावच्या म्हसोबा महाराजांचं जागृत स्थान आहे नाही का. आणि व्हिडिओ काढायचं एक आनंद वेगळंच नाही का. माझ्यासोबत तुमचे पण दर्शन होऊन जातील. आणि ज्यांना पण माझा व्हिडिओ आवडत असेल तर त्यांनी फॉलो नक्की करा. आणि कुंदलगावमधले ज्यांनी पण माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव नक्की शेअर करा. प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागे आलो. इथे दर्शन केल्यानंतर मित्र पण सोबत होता. मित्राला म्हटलं तू पण दर्शन करून घे. दर्शन करत असताना मला इथे शिक्के लावले दिसले. आता शिक्क्यांचं काय महत्व आहे तुम्ही मला नक्की सांगा. तिथून दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली आलो होतो देवीच्या मंदिरामध्ये. मग फॅमिली सोबत मी पण दर्शन करून घेतले आणि फॅमिली सोबत 2-3 फोटो पण काढून घेतले. दर्शन झाल्यानंतर मेन काम राहिलं होतं आपलं नारळ फोडायचं. मग देवाचं नाव घेऊन पण नारळ वगैरे फोडून दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली सभागृहामध्ये येऊन बसलो, कारण इथं वातावरण एकदम भारी वाटत होतं. आणि खाली बघितलं तर आज लोकांचे कारण पण होते. असं वाटत होतं त्यापैकी एखाद्या पंक्तीमध्ये जाऊन बसावं काय. तर चला सांगतो तुम्हाला आज इथे एवढी गर्दी का होती. कारण इथे एक लहान मुलाचं जावळ काढायचं काम चालू होतं. जावळ काढून झाल्यानंतर त्यांची फॅमिली पण ताशाच्या आवाजामध्ये मस्त नाचत होती. कुंदलगावला याचं मेन कारण म्हणजे आम्ही येणार होतो आमच्या पिल्लूला नेण्यासाठी. आणि एवढं लांब आलं म्हटल्यावर देवाचं दर्शन करून जावं लागणार नाही. मग पिल्लू सोबत वहिनीने पण दर्शन करून घेतलं. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी आणि आमच्या सोबत 2-3 चिल्लर पार्टी पण होती. मग जाता जाता त्यांना पण खेळणं घेऊन टाकलं, कारण ते घेतल्याशिवाय ते गाडीतच बसत नव्हते. मग तिथून निघालो भावासोबत गाडीवर. गाडीवरती ऊन पण खूप लागत होतं. मग भावाला म्हटलं तू ये गाडीवरती, मी येतो मोठ्या गाडीमध्ये. मग काय मी आणि माझी फॅमिली निघालो बघ घरी. आणि त्यात एक छोटं पिल्लू पण खूप मस्ती करीत चालू होतं गाडीमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास फॉलो नक्की करा. तर आता पुरते एवढंच, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.